हे माझ्या प्रिय देव बापा, आमच्या उत्पन्नकर्त्या, आमचं संरक्षण करणाऱ्या बापा, आम्हाला सुरक्षित ठेवणाऱ्या बापा, आशीर्वादित करणाऱ्या आमच्या देव बापा आणि अनुग्रहित करून आमचं जीवन सुकर करणारा परमपिता, आजच्या ह्या फेब्रुवारी 2021च्या चौथ्या रविवारी या लेंटच्या दिवसात किंवा दुःख सहनाच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही पदार्पण केलेलं असताना तुझी कृपा, तुझी दया तू आम्हाला पुरवलीस. तुझा आशीर्वाद काय आहे, तू कशा प्रकारे आमच्यासाठी उसावर दुःख सहन केलं आणि त्या दुःखामध्येही तू कसा आनंद मानला. आमच्या आयुष्यातील पाप नष्ट व्हावीत म्हणून यातना, वेदना, दुःख, अपमान या सर्व गोष्टी विसरून, ते दुःख नव्हे तर तो आनंद मानून आपल्या आम्हा मानवांसाठी तू दुःखाचं परिवर्तन आनंदात केलं. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो बाबा. ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायण चाळ, परभणी, मदन मोहन भक्त, चर्चची संपूर्ण मंडळी, त्यात सहभागी होणारे सर्वजण, अनेक माध्यमांद्वारे स्तुती आराधनेमध्ये भाग घेणारे सर्वांसाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. प्रत्येकाला तू आरोग्य दे, प्रत्येकाला तू आध्यात्मिक शक्ती दे आणि त्या आध्यात्मिक शक्तीद्वारे आम्ही पुढे आणि पुढे जावं आणि तू कसा आमचा कैवारी आहे, दुःखाचं परिवर्तन तू आनंदामध्ये कसं केलं, ते कशासाठी केलं हे जाणत असताना, ते सांगत असताना, त्याचा सखोल अभ्यास केलेला असताना, चर्चा केलेली असताना, अनेक प्रकारे शास्त्राभ्यास केलेला असताना तू आपलं ज्ञान स्वर्गीय भांडारातून आमच्यापर्यंत पाठवलं. त्याबद्दल तुझे उपकार मानत, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो तुझा एकुलता एक पुत्र आहे आणि आमचा उद्धारक आहे, त्याच्याच नावाला आम्ही उपकार स्तुतीची सुमनं वाहत त्याच्या महनीय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. We thank God for this opportunity of preaching this sermon on the last Sunday of February 2021. परमेश्वर देवाचा मी आभार मानतो की ही संधी, हा संदेश देण्यास मला उपलब्ध करून दिली फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी. It is the joy, the gladness and the happiness that we are preaching the word of God for his glory. आणि फार मोठा आनंद मला मिळतो जेव्हा मी परमेश्वराचं वचन
त्याच्या गौरवासाठी आपल्या समोर आणत असतो. It is not easy to preach the word of God and put ourselves in a humble state of mind before the Creator, the Father, and His only begotten Son, Lord Jesus Christ. वचन सांगणं एवढं सोपं काम नाही. अभ्यास करावा लागतो. स्वतःला त्या परमेश्वर पित्याकडे, त्याचा पुत्र प्रभू येशूकडे नम्र करावं लागतं. मला माझं हृदय नम्र करावं लागतं आणि मग संदेश आपल्या समोर आणावा लागतो. हे एवढं दिसतं, तसं सोपं नाहीये. Many people outside and in the church say that you have the practice of giving sermons for so many years and it must be very easy for you. बरेच जण चर्च मधले, मंडळीच्या बाहेरचे असं म्हणतात की तुम्हाला संदेश द्यायची प्रॅक्टिस आहे, सवय आहे आणि तुम्हाला सोप्या रीतीने ते देता येत असावं. In other fields you can say that practice makes man perfect, but here we can say that practice and practice, devotion and determination, you have to put in utmost in your life. दुसऱ्या प्रोफेशन्समध्ये, दुसऱ्या कामांमध्ये आपण असं म्हणू शकतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही सतत प्रॅक्टिस केली तर तुम्ही परफेक्ट व्हाल, असं दुसऱ्या कामांमध्ये म्हणू शकतो. पण हे देवाचं काम आहे, देवी काम आहे. यामध्ये फार कष्ट लागतात. जरी तुम्हाला प्रॅक्टिस असली तरी तुमचा निर्धार लागतो, तुम्हाला धीट व्हावं लागतं, कारण हे जिवंत देवाचं जिवंत वचन आहे आणि खूप निर्धार करून, खूप ठरवून हे वचन आपल्या समोर मी आणत असतो. You have to really put heart, reading, praying, and again determining with and from the bottom of your heart to give these wonderful sermons. आणि संदेश आपल्या समोर आणण्यासाठी प्रार्थना करावी लागती, संदेशासाठी तयारी करावी लागती, वाचन करावं लागतं, परत वाचन करावं लागतं, कारण देवाचं जे वचन आहे ते चूक आपल्या समोर जाऊ नये किंवा माझ्या तोंडून चूक शब्द निघू नये म्हणून बऱ्याच गोष्टी ठरवाव्या लागतात आणि ठरवून प्रार्थना करून वारंवार वाचून आपल्या समोर हा संदेश मी आणत असतो. Many a times you spend sleepless nights how to put the sermons in an effective manner. बऱ्याचदा काय होतं की रात्री कधी झोप येत नाही आणि हाच विचार माझ्या मनात असतो की प्रभावीपणे हे जे पर्टिक्युलर वचन आहे ते मी आपल्या समोर कसं ठेवू शकेन, सोप्या रीतीने कसं ठेवू शकेन. But your prayer support, the blessings of God, give me the chance to glorify the name of Lord Jesus Christ and the Holy Father. आणि ह्या सर्व गोष्टी कशा शक्य होतात तर मला ह्या सर्व गोष्टी आपल्या प्रार्थनेमुळे, परमपित्याच्या आशीर्वादामुळे ह्या सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी मला शक्य होत असतात. And today we have begun the sermon of the cross, the first sermon of the Lent Sunday. आणि उपासाचे जे दिवस आहेत आपले काही दिवसाआधी सुरू झालेले आहेत, ज्याला लेंट डेज म्हणतात किंवा मग दुःख सहनाचे दिवस असंही त्याला एक नाव आहे. आणि ह्यामधला आजचा दुःख सहनाच्या दिवसामधला किंवा उपासाच्या दिवसांमधला किंवा लेंट डेज मधला हा पहिला माझा संदेश आहे. ख्रिस्तावरील क्रूसावरील ख्रिस्त ह्या सिरीज मधला पहिला सर्मन माझा आहे. How Lord Jesus Christ converted
the sadness of the cross into the joy of the cross. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरचं जे दुःख आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर जाणं ते मानव रूपामध्ये होते म्हणून अवघड होतं, त्यांना दुःख होतं आणि ते दुःख त्यांनी कसं आनंदामध्ये परिवर्तित केलं आजच्या संदेशामध्ये आपण बघूया. For I want to tell one thing, that he did everything, converted sadness into joy, grief into joy because of your and my, for my, your and my redemption. मला एक गोष्ट आपल्याला सांगू द्या, ठामपणे सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताने ते क्रूसावरची पीडा ते दुःख सहन केलं का, तर तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या पाप मोक्षासाठी, तुम्हाला आणि मला त्या पापामधून सोडवण्यासाठीच. The title of today's sermon is The Joy of Lord Jesus Christ of the Cross. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे प्रभू येशूचा क्रूसावरचा आनंद. And we are taking the chapters of Hebrews 12th and 13th. आणि आपण संदेशाच्या संदर्भातील वचन घेऊया. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 13वा अध्याय. But today we are specially concentrating on Hebrews 12th chapter and 2nd verse. पण आपण लक्ष केंद्रित करूया मात्र इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनाकडे. But I will humbly request you to read the entire chapter of Hebrews of 12th and up to 13th chapter and 8th verse. आणि पण मी आपल्याला नम्र विनंती करू इच्छितो की आपण इब्री लोकासपत्र 12वा अध्याय, संपूर्ण 12वा अध्याय, 13वा अध्याय, 8व्या वचनापर्यंत नक्की वाचावं. I am reading the 2nd verse of Hebrews 12th chapter. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God. मी आपल्यासाठी वाचते इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 2रं वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. याच पुढे जो आनंद ठेविलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. In very simple words, he is the author, or you can say beginner and finisher of our faith. आणि थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे. ऑथर आणि फिनिशर, उत्पादक आणि पूर्ण करणारा तोच आहे. You must have heard many sermons on the sermons on the cross. आणि क्रूसावरील खिळलेला प्रभू येशू यावर बरेच आपण संदेश ऐकले असावेत. You must have heard many sermons on the griefs, agony, and pains of Lord Jesus Christ, when he was in human form in this world. त्याचसोबत प्रभू येशू जेव्हा या जगामध्ये होते, मानव रूपामध्ये होते, आपल्याला दुःख होतं, त्रास होतो, त्याचप्रमाणे मानव रूपामध्ये जरी देव प्रभू येशू मानव रूपामध्ये होता तरी पण त्यांना दुःख सहन झालं. तर आपण प्रभू येशूच्या क्रूसावरील दुःख सहनाचे, त्यांच्या पीडेचे बरेच संदेश आतापर्यंत ऐकले असावे. But here Paul turns the agony, the pain of Lord Jesus Christ into joy for our redemption. पण इकडे इब्री लोकासपत्राचा जो लेखक आहे तो त्याने काय केलेलं आहे, जरी क्रूसावर प्रभू येशूला दुःख होत आहे तरी ते दुःख सुखामध्ये, आनंदामध्ये परिवर्तन झालेल्याचं
त्याने लिहिलेलं आहे. Lord Jesus Christ was alone on the cross. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर एकटेच होते. The loneliness, when you are alone, you feel the sufferings of the loneliness. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये देखील एकटे असतो तेव्हा एकुलपणाचा, एकटेपणाचा जो त्रास आहे तो आपण अनुभवत असतो. Jesus was forsaken by everybody, even his friends. त्याचप्रमाणे प्रभू येशू संगती असं झालं की प्रभू येशूचे जे फ्रेंड्स होते, जे त्यांचे प्रभू येशूचे मित्र होते, अनुयायी होते, शिष्य होते, त्या सर्वांनी प्रभू येशूला धिक्कारलेलं होतं. In the midst of the agony, he felt forsaken by his heavenly Father, the God. त्याचसोबत जेव्हा प्रभू येशू क्रूसावर होते, जेव्हा त्यांना दुःख होत होतं, जेव्हा त्यांना पीडा होऊ लागल्या, तेव्हा आपला जो परमपिता आहे, स्वर्गामधील परमपिता आहे, त्यानेही मला त्यागलेलं आहे असं प्रभू येशूला वाटलं. He felt like that, but the truth is that God never had forsaken him. असं प्रभू येशूला वाटलं की परमपित्याने, देवाने, परमेश्वराने त्याला, प्रभू येशूला त्यागलेलं आहे. पण सत्य तर असं नव्हतं. पित्याने कधीच प्रभू येशूला सोडलेलं नव्हतं. The shame of the cross is frequently forgotten by modern day Christians because they don't know the death on the cross. आजकालचे जे आजच्या डेटचे जे ख्रिश्चन लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, ते काय करतात, क्रूसावरील प्रभू येशूची पीडा ही विसरून जातात. कारण क्रूसावरील प्रभू येशू, त्यांना झालेलं दुःख सहन हे ते विसरून गेले. प्रभू येशूचं क्रूसावरचं मरण त्यांच्या डोक्यातून निघून गेलेलं आहे. The innocent Son of God was suffering on the cross because in those times death on the cross was an insult. आणि त्या काळी प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रूसावर टांगल्या गेलं, तो जो काळ होता, त्या काळी क्रूसावरचं जे मरण होतं ते फार अपमानास्पद, लज्जास्पद असं मरण होतं. आणि प्रभू येशू तर पाप विरहित होते, त्यांच्यामध्ये पाप नव्हतं. आणि प्रभू येशू परमपित्याचा एकुलता एक पुत्र असा होता ज्याने एकही अपराध केलेला नव्हता. It used to be given to the criminal. आणि ही क्रूसावर टांगण्याची जी शिक्षा होती, ही शिक्षा अपराध्याला, मोठ्या भयंकर अपराध्यालाच त्या काळामध्ये दिल्या जायची. A sinless man, a sinless only begotten Son of God was given this shameful death on the cross. पण आपण इकडे काय बघतो, आपण वाचतो काय आपल्या बायबलमध्ये, शास्त्रामध्ये, की प्रभू येशू ज्याच्यामध्ये एकही पाप नव्हतं, जो निष्कलंक होता आणि जो देवाचा पुत्र होता, ज्याने एकही अपराध केला नाही, त्याला हे अपमानास्पद, लज्जास्पद मरण क्रूसावरचं भोगावं लागलं. Here we see the writer of Hebrew, Apostle Paul, gives new turn, gives new thinking, turning the grief into happiness. आपण इकडे बघतो इब्री लोकास पत्राचा जो लेखक आहे प्रेषित पाऊल, ह्याने काय केलेलं आहे की दुःख सहन, तर आपण आतापर्यंत शब्द बऱ्याचदा ऐकलेला आहे, पण हे दुःख सहन आनंदामध्ये परिवर्तित झालेलं आहे असं ह्या पत्रांमध्ये, असं ह्या इब्री लोकास पत्रामध्ये लेखकाने लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळतं. You can see the new facet, the new thinking of Apostle Paul given to us. आपण प्रेषित पावलाची नवी विचार करायची पद्धत ह्या पत्रांमध्ये, म्हणजे ह्या इब्री लोकास पत्रामध्ये वाचायला आपल्याला मिळत आहे. That I will read Hebrew 12th chapter, 2nd verse, the part of it, the joy that was set before him means Lord Jesus Christ. आणि इब्री लोकास पत्र 12वा अध्याय दुसरं जे वचन आहे त्याचा काही भाग मी वाचते. त्याच पुढे म्हणजे प्रभू येशू पुढे जो आनंद ठेविलेला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. He endured this agony, प्रभू येशूने क्रूसावरचं दुःख हे सहन केलं. his loneliness, प्रभू येशूने
एकटेपणा देखील सहन केला. his shame, प्रभू येशूने लज्जा देखील सहन केली. such horror, प्रभू येशूने त्या भयंकर परिस्थितीला देखील प्रभू येशू सामोरे गेले yet experience the joy in doing so. आणि ह्या सर्व गोष्टी करताना देखील प्रभू येशूला ह्या सर्व गोष्टी करताना आनंद प्राप्त होऊ लागला. आनंद त्यांना ह्याच्या मागे होता. Is it possible for any human being in this world to turn the tragic death and the pains, agony and shame into joy? काय असं शक्य आहे कोणत्या मनुष्याला किंवा कोणाला पण की ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या फार विचित्र आहेत, भयानक आहेत, भयंकर आहेत, त्या सहन करताना एवढं घाणेरडं मरण सहन करताना देखील त्यांना आनंद होत आहे. ह्याच्या मागे एक मोठा आनंद ठेवलेला आहे. असा कोणी करू शकतं? असा अनुभव कोणी घेऊ शकतं काय? He was having three joys in his life. प्रभू येशूला प्रभू येशूला ह्या सर्व गोष्टी करण्यामागे आनंद होता. आज आपण 3 आनंदाबद्दल बघूया. The most beautiful joy of Lord Jesus Christ. आणि प्रभू येशूने क्रूस का कवटाळला, क्रूसावर का प्रभू येशू मरण पावले, ह्याच्या मागचे प्रभू येशूचे 3 प्रकारचे 3 वेगवेगळे आनंद आजच्या संदेशामध्ये आपण बघूया. First point is the joy of glorifying God by Lord Jesus Christ by giving himself on the cross. आता पहिला मुद्दा आहे, पहिला विचार असा आहे, पहिला प्रकारचा आनंद आहे, प्रभू येशू क्रूसावर गेले. कारण क्रूसावर जाण्यामागे जो आनंद होता, त्याच्यामुळे क्रूसावर जाण्यामागच्या आनंदाचं कारण काय आहे की परमेश्वर देवाला तो गौरव देणार होता. In his greatest prayer to his father in John 17th chapter and first verse, Father, the hour is come, glorifying thy Son, that thy Son also may glorify thee, means God the Father. आपण एक संदर्भातलं वचन वाचूया. योहान कृत वर्तमान 17वा अध्याय आणि पहिलं वचन. येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. And here to glorify means make known to the people, to the world. आणि ह्या वचनामध्ये गौरव ह्या नावाचा ह्या शब्दाचा अर्थ आहे की स्वतःचा परिचय करून देणे, लोकांना स्वतःचा परिचय करून देणे. And here God wants to show his character, his mercy, his grace to the world through Lord Jesus Christ, Jesus of Nazareth. आणि इथे काय आहे आपल्याला बघतो आपण, परमेश्वर पित्याला या संपूर्ण जगाला प्रेम दाखवायचा आहे, तो प्रेमाचा परमेश्वर दाखवायचा आहे, तो कृपेचा दयेचा परमेश्वर आहे असं दाखवायचं आहे. कोणाद्वारे? तर नासोरी प्रभू येशू ह्याच्याद्वारे. First thing he did to give this world, that he sent his only begotten Son, Lord Jesus Christ, to redeem ourselves, the human being, from their sins. परमपित्याने काय केलं? स्वर्गातल्या पित्याने काय केलं? बायबलच्या देवाने काय केलं की त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला ह्या जगामध्ये मानव रूपामध्ये पाठवलं. म्हणजे तो प्रभू येशू क्रूसावर गेल्यामुळे, रक्त सांडल्यामुळे तुमच्या आणि माझ्या पाप शुद्धी होईल, पाप शालन होईल, आपण पापापासून फ्री होऊ, मोक्ष आपल्याला मिळेल. What is God like? आणि आपण ह्या मुद्द्यामध्ये बघूया की परमेश्वर कसा आहे, तो कोण आहे. He is the eternal creator of this world, of you and me. परमेश्वर तर सर्व प्रकारचा उत्पन्न करता आहे, तो तुमचा आणि माझा उत्पन्न करता आहे, तो अनंत उत्पन्न करता आहे, तो सार्वकालिक उत्पन्न करता आहे. He is the almighty sovereign of this world. तो सर्व शक्तिशाली आहे, तो सर्व श्रेष्ठ असा परमेश्वर या जगातला आहे. He is majestic, he is holy, he is righteous,
and he is just also. तो वैभवशाली आहे, तो नीतिमान आहे, तो प्रेमाचा देव आहे आणि तो न्यायी असा परमेश्वर आहे. The supreme God's love, mercy and grace is revealed by him by the death of Lord Jesus Christ on the cross. प्रभू येशू क्रूसावर मरण पावल्यामुळे परमेश्वर पित्याचं प्रेम, दया आणि कृपा मानवावरची आपल्याला दर्शवण्यात आली त्या परमेश्वराद्वारे. Because that love and grace was there at the heart of God, and that's why he sent his only begotten son Lord Jesus Christ for you and me in this world. परमेश्वराच्या मनामध्ये आपल्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल, ह्या जगातल्या प्रत्येक मानवाबद्दल प्रेम, दया आणि कृपा होती आणि ती प्रभू येशू ह्या जगामध्ये पाठवण्याद्वारे परमेश्वराने ती आपल्या प्रत्येकाला दाखवली. Satan had spread the worst character of the God, the Father of Lord Jesus Christ. आणि जो सैतान होता त्या सैतानाने काय केलं की परमेश्वर देवाची, बायबलच्या देवाची जी छवी आहे ती मानवासमोर खराब केलेली होती. तो परमेश्वर देव, तो परमेश्वर पिता जो आपलाही आहे आणि प्रभू येशूचाही आहे. The Satan came in the form of serpent in the Eden garden and spread malicious character of God. आपल्याला माहित आहे, उत्पत्तीमध्ये आपण वाचलेलं आहे की सैतान सर्पाच्या रूपामध्ये हवेसमोर आला, तिला भुरळ पाडली आणि परमेश्वराबाबत चूक गोष्टी, त्याच्या चारित्र्याबाबत वेगळ्याच काहीतरी गोष्टी हवेसमोर त्याने ठेवल्या आणि संपूर्ण मानव जातीला त्यानंतर त्याने परमेश्वराची छवी खराब केली. People were afraid and they were fearful to accept the Heavenly Father. आणि म्हणून काय झालं, सगळ्या लोकांमध्ये अशीच परमेश्वराची छवी त्यांच्या समोर आली जी खोटी होती आणि लोक परमेश्वराला स्वीकार करायला, बायबलच्या देवाला स्वीकार करायला घाबरू लागले. And here we see by Jesus' death on the cross, this malicious character was defeated. पण प्रभू येशूच्या क्रूसाच्या मरणामुळे, क्रूसावर प्रभू येशूच्या मरणामुळे सैतानाने पसरवलेल्या ह्या भ्रमाच्या गोष्टी, भुरळेत पाडलेल्या, मानवाला भुरळेत पाडलेल्या ह्या सर्व गोष्टी संपून गेल्या, नाहीशा झाल्या, चूक ठरल्या आणि परमेश्वर कसा आहे हे लोकांसमोर आलं. तो किती चांगला आहे, प्रेमळ, दयाळू, कृपाळू, कनवाळू, या सर्व त्याची खरी छवी लोकांसमोर आली. Then you must have realized the correct meaning of glorification, that God is of love, mercy and grace. आता आपल्याला कळालंच असेल की आपला जो परमेश्वर आहे, बायबलचा जो परमेश्वर आहे, तो प्रेमाचा, दयेचा, कृपेचा, मायाळू, ममताळू, दयाळू असा परमेश्वर तो आहे. And now switching on to the second point, दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. the joy of the highest possible personal achievement from the cross. दुसऱ्या प्रकारचा प्रभू येशूचा आनंद कोणता आहे? दुसऱ्या मुद्द्यामध्ये असा आहे की शक्य जो होतं, सर्वात सर्वोच्च वैयक्तिक हासिल करण्याची जी गोष्ट आहे ती प्रभू येशूने केली आणि त्याच्यामुळे प्रभू येशूला जो आनंद प्राप्त झाला तो दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघूया. Could Jesus have escaped the cross? काय प्रभू येशू क्रूस टाळू शकत होते? Perhaps the question is very nasty. असू शकतं की हा प्रश्नच चुकीचा आहे, Completely nasty, completely false. पूर्णपणे खोटा आहे, पूर्णपणे व्यर्थ असा प्रश्न आहे. या प्रश्नाला असा काही अर्थच नाही. Here we see how Satan tested Lord Jesus Christ, taking him to the top of the mountain. आणि आपण शुभवर्तमानामध्ये बघतो की सैतानाने प्रभू येशूची परीक्षा घेतली. प्रभू येशूला त्याने परीक्षेसाठी मोठ्या माउंटेनवर नेलं, टेकडीवर नेलं. And here we see in the Gospel of Matthew and also Gospel of Luke
how he took Lord Jesus Christ on the top of the mountain and showed him the kingdom he was ruling, the Satan was ruling. आपण बघतो मत्तई कृच्छी वर्तमान ह्याच्या 4थ्या अध्यायामध्ये आणि लूक कृच्छी वर्तमानामध्ये देखील की सैतानाने प्रभू येशूची परीक्षा घेतली, प्रभू येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, प्रभू येशूला मोठ्या अशा टेकडीवर नेलं, मंदिरावर नेलं आणि काय केलं प्रभू येशूला की सैतानाच्या हातामध्ये जे राज्य आहे ते प्रभू येशूला दाखवलं आणि प्रभू येशू समोर काही त्याने परिस्थिती ठेवली, कंडिशन ठेवली आणि जर प्रभू येशूने ती मान्य केली तर ते संपूर्ण राज्य सैतान प्रभू येशूला देण्यास तेव्हा तयार होता. He would tell Lord Jesus Christ, if you accept my conditions, I will make you the king of this world. सैतान काय म्हणाला, कसं मोहात पाडायचा प्रयत्न केला सैतानाने प्रभू येशूला, जर तू माझी ही कंडिशन स्वीकारली, जर तू मला ह्यासाठी मला हे पाहिजे आहे आणि जर तू असं केलं तर मी तुला हे जे तू संपूर्ण राज्य बघत आहे जे सध्या माझ्या हातात आहे ते सर्व राज्य मी तुझ्या हातात देईन. If you fall down on my feet and worship me, I will give you this entire world. आणि सैतानाने काय मोहात पाडलं प्रभू येशूला की जर प्रभू येशूने सैतानाच्या पाया पडून नमन केलं तर जगाचं राज्य प्रभू येशूच्या हातामध्ये सैतान देईल असं सैतान प्रभू येशूला सांगितलं, मोहात पाडलं. He put many temptations before Lord Jesus Christ that the agony on cross is terrible, but what I am offering is very easy. आणि सैतानाने प्रभू येशूला मोहात पाडण्याचा बराच प्रयत्न केला. प्रभू येशूला मोहात पाडणं फार सोपं होतं, प्रभू येशूला मोहात पडणं देखील सोपं होतं. कोण कशा तुलनेमध्ये प्रभू येशू क्रूसावर जाऊन जे दुःख प्रभू येशू सहन करणार होते, ज्या पीडा प्रभू येशू सहन करणार होते, त्या पीडेसमोर सैतानाच्या मोहात पडणं प्रभू येशूला सोपं होतं. पण प्रभू येशूने ह्या सर्व गोष्टी नाकारल्या. But only thing Lord Jesus Christ was citing that my people, the humankind for which I am sent, is before me. पण प्रभू येशूने या सर्व गोष्टी नाकारल्या का? कारण प्रभू येशू समोर जे